हॅलो नमस्कार। तर आज आहे लक्ष्मीचा पहिला दिवस। तर मी ज्यांच्या घरी आली आहे ना नवकुडला, तर नवकुडला यात्रा चालू आहे। 6, 7, 8 हे 3 दिवस नवकुडला यात्रा होती लक्ष्मीचे। हे व्लॉग मी उशिरान खूप अपलोड करते, खूप टाइम झाला आहे अपलोड करायला। तर ते पहिला दिवस आहे लक्ष्मी यात्रेचा आणि आज लक्ष्मी आली आहे आणि आज पुरणपोळीचं जेवण आहे, आज गोडाचं जेवण आहे। तर पुरणपोळी, कटाची आमटी, बटाट्याची भाजी, भात, पापड आणि असं म्हणजे गोडाचं सर्व जेवण केलं आहे। आणि ते सर्व नैवेद्य आता काढतात, म्हणजे लक्ष्मीचा नैवेद्य हा सुपात काढला जातो आणि लक्ष्मीसोबत आहे ना म्हणजे 2 नैवेद्य असतात त्या सुपामध्ये। आता म्हणजे प्रत्येक गावची थोडी वेगवेगळी पद्धत आहे। तर मला मावशी सांगतायत, दाखवतायत त्या कसं काय आहे ते, म्हणजे मी स्वतः बघते ते तसं आणि ते आपण मला आवडीने म्हणजे सांगताय सर्व। तर हे नैवेद्य काढून झालेलं आहे आणि गावात आहे ना जेवढे देव आहेत ना तेवढ्या सर्व देवांचं पण नैवेद्य काढायचं असतं थोडं थोडं, म्हणजे असं म्हणजे थोडं थोडं म्हणजे सगळंच नैवेद्य काढायचं। आणि पुरणपोळी आहे ना ती अख्खी ठेवायची, म्हणून ती बारकी बारकी केली आहे पुरणपोळी नैवेद्याला दाखवायला। आणि हे सर्व देवाला नैवेद्य दाखवायला थोड्या वेळाने आम्ही जाणार आहे, ते सुद्धा मी व्लॉगमध्ये दाखवेलच तुम्हाला। तर आणि लक्ष्मीचं हे सुपात काढलेलं आहे नैवेद्याचं आणि त्याच्यासोबत आहे ना सवाष्णीचा अलंकार पण सुपामध्ये ठेवला जातो, तो पण ठेवला होता। कशी दिसते मम्मा? हे बघ, कोल्हापूरला आलोय आपण, कोल्हापुरी साज घातलाय मम्माने। काय घातलाय? साज कोल्हापूरचा। सुन मम्मा कशी दिसते? यम्मी दिसते। उभा राहा, तिथेच उभा राहा, मागे हो। आता कसा दिसतोय? मस्त, आता छान दिसतोय। हा, रॉक रॉक रॉक। आता आपलं वाव वाव। आज काय आजीच्या घरी लक्ष्मीची यात्रा आहे ना, आपण इथे आलोय ना लक्ष्मीच्या यात्रेला। आज आपण सगळं त्याचा व्हिडिओ करूया। हा बापरे, 2 दिवसात काळा कसला पडला, उन्हात खेळून खेळून नुसती मजा चालली आमची। आपण इथे उजेडात उभा राहू, उजेडामध्ये बाबा अटंग बघा, उन्हात खेळ चालले, होट बीट सगळं काळा करून टाकलंय नुसतं। हा, टाकल्या भोंड्या। बाबा आहेत, बाबा आहेत। लई गर्दी आहे। हो, गर्दी आहे वरती, लई गर्दी आहे। एवढी गाडी आहे खेळायला तर आता आम्ही निघालो लक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी आणि पूर्ण गावात आहे ना पूर्ण दिवाळी असल्यासारखं, म्हणजे पूर्ण गाव सजून म्हणजे एकदम मस्त छान वाटतंय। लाइटिंग वगैरे केल्या असं वाटतंय खूप मोठा सण आहे, दिवाळी आहे किंवा गुढीपाडवा आहे, म्हणजे खूप छान वाटतंय। आणि इथे लक्ष्मी देवीचे हे मंदिर आहे, इथे लक्ष्मी देवीची मूर्ती म्हणजे आहे आणि ती पण दुसऱ्या गावात ना आणावी लागते आणि ती कालच्या आदल्या दिवशी ना गावातल्या सर्व पुरुषांनी जाऊन घेऊन आलेत, म्हणजे चालत पायी पायी जायला लागतं ते आणायला। तसं मग ते घेऊन आलेत आणि खूप गर्दी आहे आणि त्याच्यामधनं मग आता आमचं दर्शन म्हणजे झालं आहे आणि खूप गर्दी होती, त्याच्यामध्ये मग आम्ही दर्शन करून घेतलं आमचं। त्याच्यानंतर मग मी पण पाया पडून घेतले, मावशी आतमध्ये गेल्या होत्या, त्यांनी ओटी भरून आल्या आणि आम्ही बाहेरूनच म्हणजे पाया वगैरे पडून घेतो देवीची। अरे घ्या 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 लवकर, जरा रस्त्यातून चालू लोक एक रस्ता
तर लक्ष्मी देवीची ओटी भरली, नैवेद्य दाखवला आणि त्याच्यानंतर आम्ही इथे दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या गावातलं दुसरं देऊळ आहे तर त्या देवळात आलं आणि प्रत्येक देवाला ना म्हणजे नैवेद्य दाखवायचा असतो। तर हे देव आहे ना ते रवळनाथाचं मंदिर आहे तर गावामध्ये, तर त्या रवळनाथ देवाला पण आम्ही इथे म्हणजे नैवेद्य दाखवायला आलोय। तर हा देव म्हणजे खूप कडक आहे ना, आमच्या भागात आहे ना कोकणात ह्या देवाला वेताळ म्हणून बोललं जातं। रवळनाथाचं मंदिर म्हणजे देव रवळनाथ देव हा वेताळ या नावाने ओळखला जातो। आणि त्याच्यानंतर मग आम्ही विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात गेलो आणि हनुमान देवाच्या पण मंदिरात जाऊन आलो आणि बहुतेक मंदिरं होती त्या सगळ्या मंदिरात आम्ही म्हणजे जाऊन आलो। त्याच्यानंतर मग जेवायला बसलो आणि जेवण करून घेतलं आम्ही। डॅडाला विचार जेवला? हा, अजून एक आली। जेवलात का विचार? जेवलात? जेवलात? डॅडाला विचार आता। हा बस झाले आम्हाला, ट्रेन आम्ही बघितले भरपूर। हा ते बघ हा स्टॉप झाले। जी लक्ष्मी देवी गावात आज आली आहे आणि बसली आहे गावामध्ये। जसं गणपती बाप्पा येतात घरी तशी लक्ष्मी देवी पण येते गावामध्ये आणि आता तिची मिरवणूक म्हणजे होणार आहे, म्हणजे तिला आता खेळवणार आहे पूर्ण गावभर। आणि म्हणजे इथे एक स्थान आहे म्हणजे ह्या मैदानामध्येच ह्या जागेतच तिला खेळवलं जातं, म्हणजे पूर्ण गावाला फिरल्यासारखी असते। तर इथे आता तिला खेळवणार आहेत म्हणजे ह्या मैदानात।
लक्ष्मी नाचवत आहे तिथे आणि ते बघण्यासाठी अख्खं गाव म्हणजे संपूर्ण गाव आहे ना इथे जमा झाला आहे। एवढं मस्त वाटतंय ना ते नाचवत आहेत ते। जेव्हा लक्ष्मी देवीचा पहिला दिवस असतो तेव्हा लक्ष्मी देवी येते आणि असं हे मैदान असतं। त्या मैदानात पूर्ण गावाभर आहे ना ती पूर्ण हसत खेळत म्हणजे नाचत असते आणि हे गावातले सर्वजण ना ते म्हणजे ती देवीचं ते पालखी सारखं असतं। तर देवीची ती मूर्ती आहे ना नाचवतात, खूप खेळवतात। 2-3 तास तरी ती मूर्ती आहे ना म्हणजे देवी लक्ष्मीला ना खेळवत होते ते लोक आणि म्हणजे गावामध्ये आणि खूप मजा करत होते, खूप धमाल कंटिन्यूअसली ते लोक म्हणजे नाचत होते। खरंच मला ते बघूनच खूप आश्चर्य वाटलं आणि अख्खं गाव पूर्ण जमा झालं। तुम्हाला दिसतच असेल काय म्हणजे बघूनच मला आश्चर्य वाटतं आणि हे मी फर्स्ट टाइम आयुष्यात बघते। खूप वेळ लक्ष्मी खेळवत होते आणि संध्याकाळी 7 वाजल्यापासूनच गावाला खूप थंडी वाजायला लागत होती आणि ते सर्वजण ब्लँकेट वगैरे घेऊन बसलेले कारण का खरंच खूप भयंकर थंडी होती आणि दात असे आमचे वाजत होते, कुडकुडत होतो आम्ही। तरी पण आम्ही ते लक्ष्मी खेळवतात ते उभं राहून बघत होतो कंटिन्यू। खूप छान वाटलं ते तसं बघूनच।